जय राधा माधव कुंज विहारी। राधा माधव कुंज विहारी। गोपी जना वल्लभ गिरिवरधारी। गोपी जना वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव कुंज विहारी। गोपी जना वल्लभ गिरिवरधारी। गोपी जना वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज विहारी। जय राधा माधव जय राधा माधव। राधा माधव जय राधा माधव। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय गौरानिताय जय गौरानिताय। गौरानिताय जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद। हरि बोल हरि बोल।
हरि बोल गौर हरि बोल। हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। श्रील प्रभुपाद की जय। गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम भगवते वासुदेवाय। हा, भूक लागली का सगळ्यांना? नाही ना? हा, मग जोरात म्हणायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतेरुत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। नमो पंकजनाभाय नमो पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरतग्रज राम राम श्री राम राम रणकर्षक राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वचसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्य मे रामचंद्रो दयालो न अन्य जाने नैव जाने न जाने। ग्रंथराज श्रीमद भागवत स्कंद 9 अध्याय क्रमांक 11 श्लोक संख्या 23 सर्वांनी पाठीमागे म्हणायचा प्रयत्न करायचा आहे। पुरुषो रामचरितम पुरुषो रामचरितम श्रवणे उपधारयन् श्रवणैरुपधारयन् आनुशंसा परो राजन् आनुशंसास्पर रामं राजन्
कर्मबन्धैर्विमुच्यते कर्मबन्धैर्विमुच्यते पुरुषो रामचरितं श्रवणैरुपधारयन् आनुशंस परो राजन् कर्मबन्धैर्विमुच्यते पुरुषो चरितं पुरुषो रामचरितं श्रवणैरुपधारयन् अनुशंसा परो राजन् कर्मबन्धैर्विमुच्यते। हा कोण म्हणते? पुरुषो रामचरितं पुरुषो रामचरितं श्रवणैरुपधारयन् परो राजन् अनुशंस्य परो राजन् विमुच्यते कर्मबन्धैर्विमुच्यते पुरुषो रामचरितं श्रवणैरुपधारयन् अनुशंस परो राजन् कर्मबन्धैर्विमुच्यते। माताजींमध्ये पुरुषो रामचरितं परो राजन् कर्मबन्धैर्विमुच्यते पुरुषो रामचरितं श्रवणैरुपधारयन् अनुशंस्य परो राजन् कर्मबन्धैर्विमुच्यते। शब्दार्थ पाठीमध्ये म्हणायचं आहे पुरुषः कोणीही मनुष्य कोणीही हा मराठी समजत नाही का? समजताय ना? बोलता येते ना? हा मला वाटतं मलाच नाही बोलता येत. हा तर म्हणायचं पुरुषः कोणीही पुरुष रामचरितं प्रभू रामचंद्रांचे चरित्र श्रवण करून उपधारयन अशा श्रवणाने अनुशंस परः मत्सरापासून मुक्त होतो. राजन हे महाराज परीक्षित कर्मबंधनातून विमुच्यते मुक्त होतो. भाषांतर सर्वांनी पाठीमागा म्हणायचंय. हे परीक्षित महाराज रामचंद्रांचे श्रवण करणारा मनुष्य अंततः द्वेष भावनेतून आणि कर्मबंधनातून अनही मुक्त होतो. तात्पर्य शिल प्रभुपाद यांच्याद्वारे. शिल प्रभुपाद की तात्पर्य या भौतिक जगामध्ये प्रत्येक मनुष्य इतर कोणाविषयी तरी द्वेष भावना बाळगत असतो. अगदी धार्मिक जीवनातही असे आढळून येते की एखाद्या भक्ताने अधिक आध्यात्मिक प्रगती केलेली असल्यास इतर भक्त त्याचा द्वेष करतात. अशा द्वेषी भक्तांना जन्म मृत्यूच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होता येत नाही आणि जन्म मृत्यूच्या शृंखलेतून सुटका झाल्याशिवाय त्यांना सनातन धामात अर्थात भगवंतांच्या नित्य लीलेमध्ये प्रवेश करता येत नाही. वैदिक उपनिषदांच्या दैहिक उपाधीमुळे प्रभावित होऊन आपण दुसऱ्यांचा द्वेष करू लागतो.
परंतु मुक्त भक्ताला या भौतिक शरीराशी काहीच कर्तव्य नसल्यामुळे तो पूर्णपणे दिव्य स्तरावर असतो. भक्त कोणाचाही, अगदी स्वतःच्या शत्रूचाही दोष करीत नाही. परमेश्वर आपला परम रक्षणार्थ आहे हे ज्ञात असल्यामुळे भक्तांच्या मनात असा विचारही येत नाही की हा तथाकथित शत्रू माझे काय वाईट करू शकणार आहे. अशा प्रकारे भक्ताला स्वतःच्या रक्षणाविषयी दृढ निष्ठा असते. भगवंत म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम. मनुष्य ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याला प्रतिसाद देतो. म्हणून भक्ताने पूर्णपणे द्वेषरहित असले पाहिजे. विशेष करून त्याने इतर भक्तांचा कधीही द्वेष करू नये. इतर भक्तांचा द्वेष करणे हा मोठा अपराध, वैष्णव अपराध मानला जातो. श्रवण कीर्तन विधीने सदैव मग्न असलेला भक्त निश्चितच द्वेष भावनेतून मुक्त होऊन पुन्हा वैकुंठ लोकांची प्राप्ती करतो. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं. श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितं च. नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनेति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. रामचंद्र भगवान की जय. बोलो जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. हा आपण म्हणलं ना जय श्री राम तर झालं, हो गया काम, है की नाही. काय झालं? हो गया काम, काम झालं आपलं. हा किती म्हणायचं फक्त जय श्रीराम. तर शास्त्रामध्ये आणि उपनिषदांमध्ये असं म्हटलं जातं की प्रभू रामचंद्रांचं जे नाव आहे म्हणे की इतकं सरळ आणि सोपं आहे. राम अगेन म्हणा सर्व राम. पहिलं आहे रकार, र म्हणजे र, जेने ज्याचं उच्चारण केल्यानंतर आपलं तोंड उघडतंय म्हणे रा. तोंड न उघडता रा म्हणा बरं, असं जीभ धरून म्हणायला येते का? नाहीत. कारण रा म्हटलं ना काय होतंय, असं म्हटलं जातं की रा म्हटल्यानंतर तुमच्या शरीरावरती जितके काही पाप बसलेली आहेत ती सर्व पाप काय होतात म्हणे, तोंडा वाटे निघून जातात. रा. आणि म म्हटलं की म तोंड मिटून घेते की एकदा पाप निघून गेलं शरीरामधून की परत त्याला येण्यासाठी एंट्री नाही, म्हणून मकार. हा सोपं आहे की नाही? भगवंतांचं नाव घेणं खूप सोपं आहे. राम तोंड मिटून जात आहे की नाही. आणि तोंड मिटल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पुन्हा पाप येत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की जय श्रीराम हो गया काम. तुमचं काम झालेलं आहे आता. आणि कोणी म्हणेल की कसं काय काम झाले, तरी या श्लोकामध्ये सांगितलंय पुरुषो रामचरितम श्रवणे रूपधारयन् अनुशंसा परो राजन कर्मबंधेर्विमुच्यते
म्हणे की राम भगवंतांचं चरित्र जो व्यक्ती श्रवण करतो असा व्यक्ती या जगातील द्वेष भावनेमधून आणि कर्मबंधनातून मुक्त होतो. हे परीक्षित राजाला सुखदेव गोस्वामी प्रभू रामचंद्रांचं चरित्र किती महत्त्वपूर्ण आहे ते ऐकल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे ते सांगितलेले, किंवा जो श्रद्धेने रामकथा ऐकतो त्या व्यक्तीला काय फायदा होतो असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर तुम्ही माझ्यापेक्षा भरपूर सिनियर आहात आणि तुम्ही भरपूर वेळा रामकथा ऐकलेली आहे. आणि काय आहे मी तुम्हाला संक्षिप्त मध्ये आता फक्त मोजून 35 मिनिटं आपल्याकडे राहिलेले आहेत. 35 मिनिटांमध्ये संपूर्ण रामचरित्र तुम्हाला मी सांगणार आहे. तर असं म्हटलं जातं की हे रामचरित्र जे आहे हे रामचरित्र सुखदेव गोस्वामी जे आहे परीक्षित राजांना सांगते वेळी असं सांगत आहेत. भगवान आत्मानम राम उत्तम कल्पशे सर्वदेवमयम देवीम अजितार्चार्य मुखे. ते म्हणले की त्यानंतर मी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्रांच्या आचार्य वर्णन करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार मौल्यवान संपत्ती आणि त्यांनी यज्ञ संपन्न केले. त्यांनी स्वतःचीच पूजा स्वतः करून घेतली, कारण ते सर्व देवी देवतांचे आणि देवांचेही आदिदेव आहेत. ज्यावेळी प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांनी काय केलं, रामराज्याची स्थापना केली आणि प्रभू रामचंद्रांचा काय झाला, अभिषेक झाला. त्यावेळी काय झालं म्हणे की भगवंतांनी स्वतःचीच पूजा स्वतः केली. मग एखादा बुद्धिमान मनुष्य काय म्हणू शकतो, अरे वा देवच स्वतःची पूजा स्वतः करतात, मग मी काय करतो आजपासून माझा मोठा फोटो लावतो घरामध्ये देवाऱ्यात आणि जय जगदीश हरे असं म्हणून आरती करतो. हा तुम्ही स्वतः आरती करता पण तुमची बायको करेल का नाही माहित नाही, किंवा तुमचा नवरा करेल तुमची आरती करेल का नाही माहित नाही. कारण त्यांना विचारणं, अहो कसे तुमचे प्रभूजी, काय सांगावं प्रभूजी, प्रभूजी एवढे चांगले आहेत की सकाळी लवकर उठतच नाही, हे की नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा काय सांगायचं म्हणे प्रभूजी सकाळी लवकर उठते पण जॉगिंगला अशी निघून जाते, ऑफिसचं टायमिंग झालं तरी परत माघारी येत नाही, काय सांगायचंय. मग असे व्यक्ती तुमचं आराधना करतील का. आपण पण लोकांची आराधना करतो. कधी विराट कोहलीने जर 6 मारला तर त्याची आराधना आहे की नाही, त्याच्या घरी जाऊन त्याला हार तुरे देऊन आपण मोकळे होणार आहे की नाही. आणि MS धोनीने वर्ल्ड कप हारला तर त्याचं घर पण पेटवायला आपण मागे पुढे बघत नाही, आहे की नाही. अशी आपली भारतातल्या लोकांची श्रद्धा, बरोबर आहे की नाही. अहो झालंय, असं झालंय की नाही माहिती आहे की नाही. हा तुम्ही टीव्ही बघता, पेपर वाचता, मी काय बघत नाही. हा तर मग प्रभू रामचंद्र जे आहेत यांच्यावरही आपली श्रद्धा, असं वाटतंय आपल्याला काय ते कसं काय स्वतःची पूजा करतात, मी पण आजपासून माझी स्वतःची पूजा करायला चालू करणार. पण काय माहिती तुमच्यासाठी लोक अगरबत्ती आणतील का, फुले आणतील का, दिवा आणतील का माहित नाही. पण आमच्या प्रभू रामचंद्रांच्या आरतीसाठी सर्वजण काही ना काही घेऊन येतात. का, कारण त्यांचं चरित्रच असं आहे. कसं आहे म्हणे, श्रवणे उपधारयन, असं चरित्र श्रवण केल्यानंतर म्हणे निश्चितपणे मनुष्य द्वेष भावनेतून मुक्त होतो. या जगामध्ये पहा एकमेकांचा द्वेष करणारी लोक
पावलोपावली आढळतात. या जगात प्रभुपाद लिहितात की प्रत्येक मनुष्य कोणाचा ना कोणाशी द्वेष बाळगत असतो. विशेष करून अशा प्रकारे द्वेष बाळगतात लोक, अरे हा व्यक्ती माझ्यापेक्षा सुंदर कसं काय आहे की नाही, माझ्यापेक्षा सुंदर कसं काय दिसतोय तो. तर असंच एकदा शिवाजी महाराज यांच्या सैनिकांनी कल्याणच्या सुभेदाराची सून पकडून आणली आणि महाराजांसमोर पेश केली. महाराज तुमच्यासाठी नजराना. त्यावेळी महाराज काय म्हणले, अहो तुम्ही किती सुंदर दिसता. महाराजांच्या सैनिकांना वाटलं अरे वा, शिवाजी महाराज आता सौंदर्याला भुलले आहेत. नंतर काय म्हणले शिवाजी महाराज, जर आम्हालाही तुमच्यासारखी आई मिळाली असती तर आम्ही पण सुंदर झालो असतो. आणि नंतर काय म्हणले, हिला चोळी बांगडी करा आणि परत सुभेदारांकडे पाठवून द्या. बघा अशा शिवाजी महाराजांनी आपल्याला आदर्श घालून दिलेला आहे, कशा प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे या जगामध्ये. कारण त्यांनी लहानपणी प्रभू रामचंद्रांची कथा ऐकली होती. किती वेळा म्हणे, हजारो वेळा. गोष्टच त्यांना जिजामाता सांगायची काय, प्रभू रामचंद्रांची आणि श्रीकृष्णांची कथा. बस अथ श्री रामायण कथा. रामायण आणि रामचरित्र जे आहे त्यांची कथा मी तुम्हाला सांगत आहे. तर ही जी रामकथा आहे, ही रामकथा किती पवित्र आहे. म्हणे की एखादा भक्त जो आहे त्याने दुसरा भक्त जो अध्यात्मामध्ये जास्त प्रगती केलेला आहे, अशा भक्तांचा देखील तो भक्त द्वेष करतो. अशा द्वेषी भक्तांना जन्म मृत्यूच्या बंधनातून पूर्णपणे बाहेर पडणे शक्य नाही. म्हणून आपण जर कोणत्या व्यक्तीचा दोष करत असेल, द्वेष करत असेल, तर समजून घ्यायचं की आपण चुकीच्या मार्गावर चाललेलो आहोत. म्हणून कोणाचाही द्वेष करायचा नाही. तरी पण आपण म्हणतो, अहो काय तुमचं बोलणं लय सोपं आहे हो, पण काय तो इतका नालायक आहे, इतका नालायक आहे, इतका नालायक आहे. म्हणे नालायकपणा सुद्धा त्याच्यासमोर थरथर कापतो. काय करायचं आहे की नाही. मग कसं होणार, त्याचा द्वेष नाही करायचा तर काय करायचा. आणि हा द्वेष जो आहे तो म्हणे की सर्वसामान्य व्यक्तीपासून चालू होऊन पार भारताच्या पंतप्रधानांना शिव्या देण्यापर्यंत चालू असते की नाही. हा सकाळीच एक व्हिडिओ बघत होतो, एक रिपोर्टर प्रश्न विचारते, आपके इतने सारे बच्चे हैं, क्या हुआ, आपको ऐसा नहीं लगता कि थोड़े बच्चे आपके कम होने चाहिए. नहीं नहीं, ये अल्लाह की देन है. बच्चे हैं तो ये अल्लाह की देन है. और बाद में दूसरा सवाल पूछा, क्या आपको लगता है इस देश में गरीबी है. हाँ गरीबी है, वो मोदी की देन है. बच्चे अल्लाह की देन है, गरीबी मोदी की देन है. देखो मोदी ने, हाँ मैं समर्थन नहीं कर रहा हूं किसी पार्टी का, लेकिन मोदी ने 9 साल में ही क्या कर दिया, गरीबी ला दी. और जिन्होंने 60 साल राज्य किया उन्होंने गरीबी हटा दी. देखो हाँ है का नाही, मस्त विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि अशा भारतातील लोक दररोज म्हणतात प्रभू रामचंद्रांचं राज्य यायला पाहिजे, प्रभू रामचंद्रांचं राज्य यायला पाहिजे, प्रभू रामचंद्रांचं राज्य यायला. आणि राज्य कशासाठी यायला पाहिजे,
म्हणे की फक्त आम्हाला कोणीही विधवा मरू नाही, त्यांच्या राज्यामध्ये वेळेवर पाऊस पडायचा, त्यांच्या राज्यामध्ये चांगली फसल व्हायची, राम राज्यामध्ये कोणालाही मनाची तकलीफ नव्हती, कोणीही एकमेकांचा द्वेष करत नव्हतं, कोणीही एकमेकांचा खून करत नव्हतं. म्हणून आम्हाला राम राज्य पाहिजे, पण रामाच्या शिवाय. त्या ठिकाणी राम नको. का? राम जन्माला आला तर माझ्या घरात रामायण घडेल, आहे की नाही, असं वाटतं आपल्याला. आणि आता जरी राम नाही तरी काय रामायण कमी घडतंय का? काय सांगायचं प्रभूजी, मलाच माहिती आहे काय घरी घडतंय, आहे की नाही. हा सांगण्याची गोष्ट नाही ती. हा दररोज आम्ही एकाच ताटामध्ये खातो. का? म्हणे भांडणं करून सगळी ताटं मोडून टाकलीत आम्ही. मग कसं होणार? मग एकाच ताटामध्ये खायला लागणार. तर असं म्हटलं जातं की प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे ते असं म्हटलं जातं की एका सरोवराप्रमाणे आहे. कशाप्रमाणे? सरोवराप्रमाणे. आणि त्या सरोवराची पवित्रता जी आहे ती सीता माता आहे. त्या पवित्र सरोवर जे आहे त्यापासून जो वारा वाहतो, मंद सुमंद वारा, ते म्हणे भरतांचं चरित्र आहे. त्यानंतर प्रभू रामचंद्र जी आहेत त्यांची कथा जी आहे ती म्हणे आनंद प्रदान करणारी आहे आणि एक आदर्श शिकवणारी कथा आहे. तर असे हे प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे ते म्हणे की सर्व भक्तांना आनंद देणार. फक्त भक्तांनाच नाही, इवन राजकारणी लोक असतील, सिनेमातील लोक असतील, कोणीही कोणत्याही स्तराचा व्यक्ती असेल त्याला आनंद देणारी ही प्रभू रामचंद्रांची कथा आहे. आणि अशा प्रभू रामचंद्रांची जी कथा आहे ही कथा असं म्हटलं जातं की ही कथा म्हणे 24,000 श्लोकांमध्ये वाल्मिकींनी जी आहे ती राम चरित्रामध्ये श्रीमद वाल्मिकी रामायण जे आहे त्यामध्ये लिहिली आहे, श्लोकांच्या रूपामध्ये, अनुष्टुप छंदामध्ये. त्यानंतर म्हणे की जे भृगुवंशीय तुलसीदास आहेत त्यांनी रामचरितमानस लिहिलेलं आहे. असं म्हटलं जातं की वाल्मिकी रामायणाचे जे हिरो आहेत ते प्रभू रामचंद्र आहेत. आणि रामचरितमानस जे आहे त्यांचे हिरो कोण आहेत? रामभक्त. मग रामभक्तांमध्ये कोण कोण येतील? भरत महाराज, हनुमान, लक्ष्मण, त्यानंतर सीता. सीता पण प्रभू रामचंद्रांचे कोण आहे? अर्धांगिनी आहे, त्याचबरोबर भक्त पण आहे. प्रभू रामचंद्रांचं चरित्र त्यांचे 3 भाऊ आणि सीतेशिवाय अपूर्ण आहे की नाही. तर या राम भगवंतांचं चरित्र जे आहे त्याचं एक वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का? कोण सांगताय त्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर एक पहिलं वैशिष्ट्य सांगतो, मग तुम्हाला दुसरं समजून येईल. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म म्हणे एकाच दिवशी एकाच वेळी झाला. त्यानंतर त्यांचं उपनयन संस्कार देखील एकाच दिवशी. नंतर प्रभू रामचंद्रांचं लग्न, लक्ष्मणाचं लग्न, भरतांचं लग्न आणि शत्रुघ्नाचं लग्न कधी झालं? काय माहिती म्हणा, मी कुठं होतो बुंदी खायला त्यांच्या लग्नाची.
गेलते का नाही तुम्ही बुंदी खायला? कारण आपल्याला लग्न म्हणजे काय माहित असते, एक तर बुंदी नाही तर जिलेबी खायला मिळणार. बाकी त्यांचं लग्न हो, लग्नामध्ये माऱ्या हो, नाहीतर नवरी पळून जाओ, काय करायचं आम्हाला, आहे का नाही? बुंदी खायला मिळाली बास. मग म्हणे लग्न सुद्धा एकाच दिवशी झालं. आणि असं म्हटलं जातं काय की चारही जणांनी म्हणे एकाच दिवशी जुळ्या मुलांना जन्म दिला. हे आपल्याला माहित नसते. आपल्याला फक्त माहित असते लव आणि कुशचा जन्म झाला. पण त्याचबरोबर लक्ष्मणांनाही 2 पुत्र झाले, भरतालाही 2 पुत्र झाले आणि शत्रुघ्नांनाही 2 पुत्र झाले. आणि त्यांची नावं जर ज्यांना वाचायचे, श्रीमद भागवत उघडायचं, त्यानंतर नवम स्कंद उघडायचा, 10व्या अध्यायामध्ये त्यांची नावं दिलेली आहेत. किंवा 11व्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच्या पुढच्या दिलेली आहेत. तर त्यांची काय नावं सांगणार नाही. तुमच्यासाठी ग्रहपाठ आहे की नाही, काहीतरी ग्रहपाठ असतो की नाही, की नाही? शाळेत गेल्यावर शिक्षक लोक ग्रहपाठ देतात. नाहीतर काय आपलं चालू आहे, दर रविवारी मस्तपैकी यायचं, प्रभूजी प्रवचन सांगणार, आम्ही ऐकणार, नंतर मस्त प्रसाद खायचा आणि हरे कृष्ण, पुढच्या रविवारी भेटू, आहे की नाही? असं केलं तर तुमच्या जीवनामध्ये प्रगती होईल का नाही माहित नाही. पण आपण भक्तीमध्ये कसं चालणार माहिती आहे का? गोगलगाई चालल्याप्रमाणे, आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे का, लहानपणी एक गोष्ट होती गोगलगाईची आणि चिमणीची. तर चिमणी काय केली, चिमणीबाई आली आणि गोगलगाईला म्हणाली, हे गोगलगाई काय कर म्हणे की आता माझ्या मुलाचं बारसं आहे, तू येऊन जा आणि माझं घरटं म्हणे हे जे समोरचं झाड आहे त्या झाडाच्या टोकावरती माझं घरटं बांधलेलं आहे, तिथं काय आहे, माझं पिल्लू आहे, त्याच्या बारशाला तू ये. मग गोगलगाई काय केली, निघाली बारशाला गिफ्ट घेऊन. आणि ज्यावेळी ते घरट्यापाशी पोहोचते त्यावेळी सुद्धा मस्तपैकी बँड बाजा वाजत असतो, डीजे सिनेमा लावलेला असतो, है की नाही? नंतर मस्त मस्त पकवान बनवायचं चालू असते. चिमणीबाई म्हणते वेलकम, काय करू तुझ्यासाठी? नाही म्हणले, बघ आता मी भरपूर थकून आलेले आहे एवढं झाडावर चढून. सांग म्हणे बारशाचा पाळणा कुठे आहे, काय कुठे आहे? ती म्हणली बारशाचा पाळणा 20 वर्ष झाली म्हणले त्याला, निघून घे. आता म्हणे माझ्या मुलाचं लग्न आहे म्हणे, तुला बोलवलं होतं बारशाला, तू आली कधी? लग्नाला, आहे की नाही? असं सांगितलं की लोकांना वाटतं वा 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 काय आनंद आहे की नाही? लग्न म्हणजे आनंद आहे. कधीपर्यंत? परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज म्हणतात लग्नाचा आनंद म्हणे की लग्नाच्या दिवशी मुलगा ना जोर जोरात हसत असतो म्हणे, एवढा हसतो काय सांगायचे. आणि मुलगी काय करत असते म्हणे, रडत असते. तर एक जण विचारतो, अहो असं कसं काय? मुलीला तर खूप दुःख झालेलं वाटतंय आणि मुलाला खूप आनंद झालेला वाटतोय. तर एक शहाणा माणूस, ज्याचं वय 50 झालेलं असतं, लग्नाचा 25 वर्षाचा अनुभव, तो काय म्हणतो माहिती आहे का? म्हणे की बरोबर आहे, आज ह्याचा रडायचा, नाही आज ह्याचा हसायचा शेवटचा दिवस म्हणून हा हसून घेतोय म्हणे, आणि म्हणे हिचा हा रडायचा शेवटचा दिवस. मग एका असं मुलीला विचारला, अरे तुला लग्न म्हणजे काय वाटतं सांग बरं.
ती म्हणे की लग्न म्हणजे कोणत्याही प्रकारचा जॉब न करता, काय कोणत्याही प्रकारचा जॉब न करता नवऱ्याच्या खिशातले हळूच पैसे काढून उडवणे म्हणजे लग्न म्हणे. आणि एकाला विचारलं म्हणे हुंडा म्हणजे काय, म्हणे की वर बापाने आपल्या मुलीला सुखी राहावं म्हणून जी जावयाला प्रोत्साहनात्मक जी रक्कम दिली जाते त्या रक्कमला हुंडा असे म्हणतात म्हणे. काय प्रोत्साहन का म्हणे. तर एक लिटल कृष्णामध्ये एक डायलॉग आहे की नाही, खूप भारी डायलॉग आहे. आज से होगी तुम्हारे दुर्भाग्य की शुरुआत, है की नाही. ऐकलं की नाही काय माहित नाही, पण तर असं म्हणून लग्न करू नका असं मी म्हणत नाही, पण विचार करा, है की नाही. विचार करा, पक्का कमळावर मारा शिक्का. म्हणून आपण विचार केला पाहिजे काय की लग्न करायचं का नाही, आणि केलं तर जन्म जन्म का साथ है निभाना पडेगा, असं नाही सुट्टी. चला प्रभूजी आता खूप वैतागलो, बायकोला वैतागलो, मुलांना वैतागलो, तुमच्या मंदिरमध्ये मला काहीही करायला सांगा, झाडू मारायला सांगा, मी उद्यापासून नाही आत्तापासूनच तयार आहे, मी संध्याकाळी घरीच जात नाही. असं कोणाला वाटतं का हात वर करावं. नाही आता सांगणार नाही तुम्ही, कारण होम मिनिस्टर बाजूला आहेत तुमच्या. मला प्रायव्हेट मध्ये सांगा, आहे की नाही. तर माझी सांगण्याची इच्छा किंवा माझी सांगण्याचं तात्पर्य हे आहे की प्रभू रामचंद्रांचं लग्न सुद्धा एकाच दिवशी, आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचं लग्न झालं त्यानंतर काय झालं की काही दिवस सुखामध्ये गेले, आणि काही दिवस सुखामध्ये गेल्यानंतर एक दिवस असा आला, तस्यानुचरितं राजन ऋषिभिः तत्वदर्शिभिः श्रुतुहे वर्णिता भूरी त्वया सीता पतिर्मोह. ते म्हणतात की हे राजन, हे प्रभू रामचंद्रांच्या दिव्य लीलांचे वर्णन तत्वदर्शी ऋषींनी तुम्हाला केलेले आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता फक्त संक्षिप्त मध्ये किती वेळ राहिला, 15 मिनिटं तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्यांचे वचन अबाधित ठेवण्यासाठी म्हणे त्वरित राज्याचा त्याग केला आणि सीतेसह वनवासात गेले. आपल्या प्रिय पत्नीचाही हाताचा स्पर्श सोसवत नाही अशा प्रभू रामचंद्रांनी वनामधून फिरले, आणि म्हणे हनुमंत सुग्रीव यांच्या मदतीने आणि कनिष्ठ बंधू लक्ष्मण यांच्या मदतीने त्यांनी मार्गातील सर्व श्रम दूर करून म्हणे शूर्पणखेचे नाक आणि कान कापले. नंतर तिला विद्रूप करून झाल्यावर रावणाने सीतेचं अपहरण केलं, आणि त्यानंतर म्हणे भुवया उंच करून समुद्रालाही भय वाटेल असे करून प्रभू रामचंद्रांनी काय केलं, म्हणे सेतू बांधला. आणि सेतू बांधल्यानंतर म्हणे रावणाच्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्रांनी प्रवेश केला. अशा प्रभू रामचंद्रांना मी नमन करत आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तर बघा असे प्रभू रामचंद्र आहेत. एका श्लोकामध्ये असंख्य लीला परीक्षित राजांना एकदाच सांगून टाकल्या. तसं मीही तुम्हाला 30 सेकंदामध्ये रामायण सांगून टाकतो, म्हणजे माझी ही इच्छा पूर्ण होईल, है की नाही. तर या ठिकाणी लिहितात की आदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निग्रहणम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एताहित रामायणम इति एक श्लोकी रामायणम संपूर्णम. संपलं रामायण एका श्लोकामध्ये.
म्हणून ज्यांना कुणाला दररोज रामायण वाचायचं असेल, संपूर्ण रामायण एवढा श्लोक वाचायचा, 30 सेकंदामध्ये तुमचं संपूर्ण रामायण पाठ झालं. पृथ्वी पाणी वाचून. तर या ठिकाणी म्हणतात की आदो राम तपोवनादिगमनम, म्हणे की आधी काय झालं म्हणे, प्रभू रामचंद्र जे आहेत त्यांना वनवास झाला. मग तोपर्यंत त्यांच्या लीला काय की प्रभू रामचंद्रांचं लग्न झाल्यानंतर एक दिवस दशरथ राजा जे आहेत ते आपली केस विंचरत होते. आणि केस विंचरत असताना काय झालं, त्यांनी आपल्या कानाजवळचा केस पाहिला, काय पांढरा झालेला आहे एकच. आणि केस पांढरा झाल्यानंतर समजून घ्यायचं काय, पंचवर्षेत वनोगत्वा. जसं वैदिक शास्त्र सांगतं तुमचं वय आता 50 झालेलं आहे आणि तुम्ही काय करा, वनामध्ये जावा किंवा ग्रस्त आश्रमाचा त्याग करून वानप्रस्थ आश्रम स्वीकार करा. पण आपल्याला वाटतंय आत्ताशी एकच केस पांढरा झालाय की नाही, लगेच आपण हेअर डाय करतो दुसऱ्याला कळू नये म्हणून. पण आश्चर्याची गोष्ट काय माहितीये का, तो व्यक्ती फक्त केसच पांढरी करतो, मिशी काळी करायची राहून जाते त्याची, किंवा दाढी आहे की नाही. तर अमिताभ बच्चन बी ज्यावेळेस म्हातारा झाला त्यांनी मस्त वरची केस पांढरी केली, खाली फ्रेंच दाढी, अर्धी पांढरी अर्धी काळी आहे का नाही, होती का नाही. तुम्ही बघता का नाही पिक्चर, अरे काय सर्व साधू दिसत आहेत, मीच एकटा साधू वाटतं इथं आहे का नाही. हा साधू साधू दाईन. तर मग त्याच्याहून वय ओळखू येत आहे की नाही, आपण म्हातारा झालोय का तरुण आहोत म्हणून, है की नाही. तर मग दशरथ राजाने विचार केला, काय म्हणे आजच्या आज दौंडी पिटवा, राज्यामध्ये अयोध्येमध्ये काय करायचं, प्रभू रामचंद्रांना उद्याच राज्याभिषेक करून आपण इथून निघून जायचं, वनामध्ये जायचं. आणि एक रात्रीमध्ये सब प्लान चौपट हो गया. मंथरा को पाचारण कर दिया. पहिल्यांदा कैकेयीचे कान भरले, अरे हे कैकेयी तुला माहितीये का म्हणे, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार आहे, 8 दिवस अगोदरच तयारी चालू आहे, तुला काय राजाने सांगितलं का नाही. ती म्हणे की हे मंथरा आता गप्प बस, आता इथून पुढे बोलली तर तुझी जीभच कापून घेईल म्हणे. आनंद झाला म्हणे, कैकेयीला आनंद झाला पहिल्यांदा, काय रामाचा अभिषेक होणार, राज्याभिषेक होणार. पण मग मंथरा म्हणे बघ, रामाचा अभिषेक होणार, तुझ्या भरताचं काय, तो तर त्यांचा दास व्हावा लागणार म्हणे. बघा, जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष ऐकत असेल सतत, तर त्याला काय वाटतं की तो जो व्यक्ती बोलत आहे ते खरं बोलत आहे, आणि त्याचा परिणाम किती गंभीर होईल हे कोणाला कळत नाही. बघा, परिणाम काय होईल त्याचा, गंभीर होईल. मग लगेच दशरथ राजांना बोलवलं आणि म्हटलं की प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास, माझ्या भरताला राज्य. लगेच रामांना बोलवलं, वल्कल धारण करायला लावली आणि काय केलं, रामांना वनामध्ये घालवून दिलं. जसं प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले तसं काय झालं म्हणे, रामाच्या विरहाने दशरथ राजाने प्राण त्याग दिला. प्राण त्याग केल्यानंतर कैकेयीने आता डोक्याला हात लावला, आपण आता काय करणार, कारण माहित नाही ना, प्लॅन तर एकदम बरोबर चाललेला आहे पण थोडीशी चूक झाली. काय झालं,
आपल्या मुलाला राजा बनवण्याच्या लोभापायी आपला नवरा गमावून बसली. बघा, म्हणून लोभ चांगला नाही. आणि आपण कशाचा लोभ करतो हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आपण लोभ केला पाहिजे. भगवंतांची भक्ती आपल्या हृदयामध्ये कशी जास्तीत जास्त जागृत केली पाहिजे. म्हणून आपण भगवंतांचं नाव मोठ्याने घेतलं पाहिजे. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम राम हरे हरे. तर बघा, आपण भगवंतांचं जर नाव नाही घेतलं व्यवस्थित तर काय होणार? भगवंत जे आहेत ते आपल्या हृदयामध्ये प्रकट नाही होणार. आपल्या हृदयाची धूळ जी साचलेली आहे ती साफ नाही करणार आणि आपण धामाला जाऊ शकणार नाही. मग म्हणे की ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी ऐकलं आता मला वनवासाला जायचंय, ज्यावेळी ऐकलं मला राज्याभिषेक होणार, त्यांच्या हृदयावर किंवा त्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद पण नाही झाला, अरे वा अभी मेरी बात बन गई, असं नाही. किंवा वनामध्ये जाताना सुद्धा प्रभू रामचंद्रांना असं वाटलं नाही, अरे काय झालं, मला राज्य मिळणार होतं पण आता वनवासामध्ये जावं लागणार. तरी पण भगवंत दुःखी झाले नाहीत. म्हणून असं आपण जीवनामध्ये राहिलं पाहिजे. भगवद्गीता शिकवते आपल्याला. काय शिकवते? सुखे दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जया जयो. आपण सुखामध्ये असू दुःखामध्ये असू, आपला लाभ होत असू आपली हानी होत असू, आपला जय होत असू आपला पराजय होत असू, आपण काय केलं पाहिजे? स्थितप्रज्ञ राहिलं पाहिजे. म्हणून असं म्हटलं जातं की जास्त आनंदाच्या भरामध्ये माणसाने काय केलं नाही पाहिजे? उड्या मारल्या नाही पाहिजे. तर असाच एक तुमच्यासारखा व्यक्ती होता, उड्या मारत गेला आणि पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन म्हणला, अहो साहेब माझी कंप्लेंट लिहून घ्या. काय कंप्लेंट आहे तुझी बाबा? नाही म्हणे माझी बायको पळून गेली, लिहून घ्या. तो म्हणला, अहो वेळ लागलाय का काय तुम्हाला? हे पोस्ट ऑफिस आहे म्हणे, पोस्ट स्टेशन आहे. हा, तुम्ही चुकून पोलीस स्टेशनच्या ऐवजी पोस्ट ऑफिस मध्ये आलेला आहात म्हणे, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा. तर हा बहादर काय म्हणतो माहितीये का? म्हणे आनंदाच्या भरामध्ये साहेब मी वाचता पोस्ट ऑफिसच्या ठिकाणी पोलीस ऑफिस वाचलं, काय करणार म्हणून पळत आलो तुम्हाला सांगायला. म्हणे की इतका आनंद झाला बायको गेल्यामुळे. जय श्री राधा श्याम सुंदर भगवान की जय. श्री गौरनिताय की जय. तर लोकांना कशामुळे आनंद होईल सांगता येत नाही बरं का. म्हणून तुम्ही सावधान राहा सगळेजण. मग म्हणे की त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी आपल्या पित्याचं वचन खरं करण्यासाठी वनामध्ये गेले. त्यामध्ये वनामध्ये म्हणे त्यांनी 1 वर्ष जे आहे ते म्हणे चित्रकूट या परिसरामध्ये घालवला. त्यावेळी चित्रकूटामध्ये भरत जे आहे त्यांना भेटायला आले आणि त्यांना घेऊन पण जायला आले, परंतु प्रभू रामचंद्र जे आहेत तिथून गेले नाहीत. त्यांच्या पादुका घेऊन भरताने काय केलं? त्याची सेवा केली. 14 वर्ष राज्य केलं. त्यानंतर म्हणे 9 वर्ष दंडकारण्यामध्ये राहिले. दंडकारण्यामध्ये राहत असताना प्रभू रामचंद्रांनी अनेक ऋषी मुनींच्या आश्रमांना भेट दिली. त्यानंतर म्हणे 3 वर्ष पंचवटी या ठिकाणी राहिले. तर पंचवटी म्हणजे असं स्थान ज्या ठिकाणी 5 प्रकारची पवित्र झाडं तुम्हाला पाहायला मिळतात. लिंबाचं झाड, आवळ्याचं झाड, आंब्याचं झाड, अश्वत्थ वृक्ष जे आहे त्याचं झाड आणि उंबराचं झाड. तर या 5 प्रकारची झाडं किंवा एकाच
प्रकारची 5 झाडं ज्या ठिकाणी आहेत त्याला पंचवटी असं स्थान म्हणतात, जे नाशिकच्या जवळ आहे. त्या ठिकाणी मग शूर्पणखेचं नाक कान कापल्यानंतर शूर्पणखा जी आहे ती कुठं गेली? रावणाकडे गेली. ज्या रावणाचं वैशिष्ट्य काय आहे म्हणे? असा हा रावण जो सगळ्या जगाला रडवतो म्हणे. हा रावण रावण हा भागवताचा श्लोक आहे. तो काय म्हणतो? हा रावण रावण म्हणजे दुसऱ्या लोकांना ठोठो बोंबलून रडायला लावणारा रावण है का नाही. आपण लहान मुलांना मारलं की ते कसं 2 हातांनी बोंब मारून रडतंय, हा तसंच म्हणे जगातील लोक रावणाच्या नावाने बोंब मारून रडत होती. का? म्हणे की रावणाने ब्राझील पासून ऑस्ट्रेलियापर्यंत जिथं जिथं सोन्याच्या खाणी आहेत तिथल्या सगळ्या सोन्याच्या खाणी सोनं घेऊन आपली लंका उभा केली होती, है की नाही. मग दुसऱ्याच्या घरातलं सोनं चोरून नेल्यावर लोक काय हसतील का? वा वा लय भारी, या रावणाने सोनं नेलं बरं का आमच्या घरचं. चोरांनी नेल्यावर असं हसताल का तुम्ही? 1-2 ग्रॅम गेलं तर 1-2 आठवडे बाई अन्न खात नाही, हे की नाही. आणि 1-2 ग्रॅम घेण्यासाठी 1-2 महिने नवऱ्याच्या मागे राहिल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही. म्हणजे घेतलं तरी रडून रडून घ्यायचं आणि गेलं तरी परत रडायचं. मग अशा सोन्याचा काय उपयोग, आहे की नाही. तरी पण असं म्हटलं जातं काय, पाकिस्तानमध्ये तिजोरीमध्ये जेवढं सोनं आहे त्याच्या कमीत कमी म्हणे दुप्पट आमच्या भारतातील स्त्रिया गळ्यामध्ये घालतात. कपाटात ठेवलेलं वेगळं बरं का, हे गळ्यामध्ये घालायचा प्रकार सांगतोय मी. मग म्हणे की ज्यावेळी रावणाला कळलं की सीता सुंदर आहे, बघा 1 कोटी बायका होत्या रावणाकडे. किती? 1 कोटी, तरी पण सुखी नाही बघा. आणि अशा रावणाला काय केलं रावणाने? बघा सीतेला पळवून नेलं. म्हणून असं म्हटलं जातं की रावण जो आहे कामांध झालेला होता, म्हणून त्यांनी काय केलं? सीतेचं अपहरण केलं आणि स्वतःचा मृत्यू ओढावून घेतला. म्हणे की ज्याप्रमाणे एखादा पतंग पक्षी जो आहे तो काय करतो म्हणे, अग्नीकडे येतो, त्याला अग्नीच्या प्रती प्रेम उत्पन्न होते आणि स्वतः जळून जातो. त्याप्रमाणे म्हणे प्रभू रामचंद्रांची जी सीता आहे जी अग्नीप्रमाणे आहे आणि हा रावण कशाप्रमाणे म्हणे? पतंगाप्रमाणे आहे, त्याने आपला जीव दिला. मग म्हणे की पुढे प्रभू रामचंद्रांनी काय केलं? सुग्रीवांच्या बरोबर तह केला, वालीचं हनन केलं, वाली निग्रहणम. त्यानंतर पुढे जाऊन जटायूचं काय केलं? म्हणे जटायूला आपल्या पित्याप्रमाणे अग्निदाह संस्कार केला. आणि बीड पासूनच थोड्या अंतरावर एक रामलिंग नावाचं स्थान आहे, रामलिंग. इथून पण थोड्या अंतरावर आहे रामलिंग. तर ते जे येरमाळ्यापाशी जे रामलिंग आहे त्या ठिकाणी जटायू पक्षी जे आहे त्याच्या पंखाचं काय आहे? समाधी मंदिर आहे. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही जाऊ शकताय. धाराशिव पासून थोडंसं पुढे गेल्यावर येरमाळ्याच्या अलीकडं एक 4-5 किलोमीटरवर भरपूर रमणीय स्थान आहे रामलिंग म्हणून. तर ज्यावेळी जटायू जे आहे त्यांच्याबरोबर काय केलं? त्यांना अग्निदाह संस्कार केला. पुढे गेले आणि समुद्राच्या किनारी काय केलं? ठाम मांडून बसले, आता आम्हाला रस्ता द्या, कारण हनुमंतांनी सीतेचा शोध लावला. आणि समुद्र काय आले नाहीत. त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी काय केलं म्हणे? आपल्या नेत्रांनी समुद्राला आवाहन केलं. समुद्र उपस्थित झाले. मग प्रभू रामचंद्रांनी जगाला दाखवण्यासाठी सेतू बांधला. त्यानंतर रावणाबरोबर
युद्ध केलेलं आहे आणि त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्यानंतर म्हणे प्रभू रामचंद्रांनी काय केले, सीता मातेला घेऊन अयोध्यामध्ये आलेले आहेत. तर अशा प्रकारे ही प्रभू रामचंद्रांची जी कथा आहे ती संक्षिप्त मध्ये मी सांगितलेली आहे. तर अशी ही रामकथा ऐकल्यानंतर निश्चित आपल्या हृदयातून द्वेष आणि कर्मबंधनातून आपली मुक्ती होते. मग असं म्हटलं जातं की ही प्रभू रामचंद्रांची कथा ऐकल्यावर हे तर होते, परंतु अजून काय परिणाम होतो, म्हणे की अजून एक परिणाम होतो की व्यक्ती जो आहे तो आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतो. कसं काय, तर म्हणे की सगळ्यात सुरुवातीला जे आहे हनुमंतांनी ही रामकथा ऐकून म्हणे 3 जणांचं जीव देण्यापासून त्यांना वाचवलं. म्हणे पहिलं म्हणे भरत महाराज, त्यांनी प्रभू रामचंद्रांसमोर काय केलं होतं, प्रतिज्ञा केली होती, हे प्रभू जर तुम्ही 14 वर्ष झाल्यानंतर एक क्षणही तुम्ही विलंब केला अयोध्येमध्ये येण्यासाठी तर मी जीव देणार. त्यावेळी हनुमंतांनी पुढे येऊन काय केलं, प्रभू रामचंद्रांची कथा भरत राजाला सांगितली, भरताला सांगितली, तो एक जीव वाचवला. त्यानंतर म्हणे मधी सुग्रीव सुद्धा एक वेळेस आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामध्ये होता, कारण तो म्हणे आता जगून तरी काय करू, माझी बायको सुद्धा कुणी पळवून घेऊन गेला, वाली पळवून घेऊन गेला, काय करायचं आता, कसं होणार माझं, आहे का नाही, जीना भी क्या जीना तेरे बिना, आहे का नाही बायको. मग त्या ठिकाणी सुद्धा काय केलं की हनुमंतांनी त्यांना रामकथा सांगितली आणि सांगितलं परत, मी तुम्हाला आश्वासन देतो, वारीकडून तुमची पत्नी पण तुम्हाला मिळवून देईल, त्यानंतर दुसरं काय म्हणे, त्याची हत्या पण करून देईल, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. पण सुग्रीवाने सुद्धा प्रभू रामांवर विश्वास ठेवला नाही. त्यांची पण परीक्षा घेतली, हे 5 नारळाची झाडं आहेत ती मोडून दाखवा एका बाणामध्ये, तर मी मानतो तुम्ही भगवंत आहेत. रामचंद्रांनी काय नाही गपचूप केली सेवा. असं म्हणले नाही, अरे तू माहित नाही का मी कोण आहे, आपण असं दुसऱ्यांना म्हणतो माहित नाही का मी कोण आहे. नंतर म्हणे तिसऱ्यांदा ज्यावेळी सीता जी आहे तिने आशा सोडून दिली, आता प्रभू रामचंद्र काय येत नाहीत मला घ्यायला, मग तिच्याकडे कुठं दोरी होती, पंखा नव्हता, दोरी नव्हती, काय करायचं, कशी घ्यायची पाशी आता. मग म्हणे की सीता मातेचे केस एवढे लांब लचक होते की म्हणे त्याचीच दोरी बांधली गळ्याला आणि म्हणले अशोकाच्या झाडाला टांगून आता आत्महत्या करते. तर तेवढ्यात हनुमानजी आले आणि हनुमंतांनी काय केलं, जय जय रामायण रामायण, आहे की नाही, रामायण म्हटले त्या ठिकाणी, आणि सीता मातेची सुद्धा आत्महत्या त्या ठिकाणी थांबवली. म्हणून प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे जो कोणी ऐकेल तो व्यक्ती निश्चितपणे म्हणे पापातून पण मुक्त होईल आणि निश्चितपणे प्रभू रामचंद्रांच्या चरणाशी त्याला निश्चित स्थान मिळेल. मग प्रभू रामचंद्र जे आहेत तेच पुढे द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण म्हणून येतात, तर हेही आपल्याला माहिती आहे. आणि तेच प्रभू रामचंद्र जे आहेत ते या कलियुगामध्ये 500 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये येतात आणि सर्व जीवांना हरे कृष्ण महामंत्र देतात. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. जय सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. गौर प्रेमानंदे हरी हरी बोल. तर माफ करा तुमचं 5 मिनिटं जास्त घेतलं. हरे कृष्णा. बोलो
श्री रामचंद्र भगवान की जय श्री राम।